धुरंधर द रिव्हेंज 2026 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी समीक्षकांमध्ये याबद्दल दोन टोकाची मते पाहायला मिळत आहेत. अनेक समीक्षकांनी रणवीरच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम अभिनय असल्याचे म्हटले आहे. त्याचा पडद्यावरील वावर आणि ऊर्जा जबरदस्त आहे. दिग्दर्शक आदित्य दर यांनी हॉलिवूड दर्जाची ॲक्शन दृश्ये चित्रित केली आहेत. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट अत्यंत प्रगत वाटतो. या दोन्ही अभिनेत्यांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या असून कथेला चांगली साथ दिली आहे. कोणते दोन अभिनेते? तर आर माधवन आणि अर्जुन रामपाल. तर आंतरराष्ट्रीय समीक्षकांनी यातील हिंसेवर टीका केली आहे. काही दृश्यांमध्ये अतिशय क्रूरता दाखवण्यात आली आहे, जी सर्वांनाच आवडेल असं नाही. क्रूरता काय? तुम्ही आता जर हॉलिवूडची गेम ऑफ थ्रोन्स वगैरेच्या सिरीज बघितल्या किंवा 300 सारखे चित्रपट पाहिले, ती काय क्रूरता होते का? जे आहे ते म्हणजे थोडंफार दाखवलं आता यात क्रूरता आता लोकांना वाटते. म्हणजे कोण म्हणते? आंतरराष्ट्रीय समीक्षक अमेरिकन नसावेत म्हणजे झालं. बाकी चित्रपटाचा कालावधी जवळपास 4 तासापर्यंत आहे बरं का, म्हणजे 3 तास 50 मिनटाचा आहे. तर हेच एक मला जास्त जमेची बाजू वाटली की 3 तास 50 मिनटं असे लेंगदी चित्रपटगृहात पाहण्याची जी मजा आहे ती एक अनुभवायला भेटली आहे. तर उत्तरार्धात चित्रपट काहीसा रेंगाळल्यासारखा वाटतो. मला तर काय वाटलं नाही. तुम्हाला वाटलं असेल तर नक्की प्रतिक्रिया करा. बाकी काहींना या चित्रपटातला अतिराष्ट्रवादी किंवा प्रोपगंडा असे संबंध असून त्यातील राजकीय विचारांवर टीका केली आहे. हा आता लोक म्हणतात की 2004 ते 2014 काँग्रेस सरकारमध्येच काय झाले ते या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. मग याच्यामध्ये भाजपकृत नरेंद्र मोदींचा काय संबंध? तर ते याच्यामध्ये स्वतःचं नाही का म्हणजे माझ्यामुळं झालं वगैरे त्या टाईपचं म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न काय करतात. तर असे बऱ्याचशा वावड्या उठल्या. वावड्या म्हणण्यापेक्षा रिअल फॅक्टच आहेत ते. पण चित्रपटात कसं आहे, बहुतेक थोडंफार काल्पनिक किंवा थोडं चित्रपटाच्या दृष्टीने नाटकीय वर्णन करण्यात आले असं आपण याला म्हणू शकता. मग जर तसं जर असेल तर बाकी थोडक्यात सांगायचं झालं तर भव्य दिव्य ॲक्शन चित्रपट आणि रणवीर सिंगचा पॉवरफुल अभिनय पाहायचा असेल तर धुरंधर 2 नक्कीच पाहण्यासारखं आहे. मात्र जर तुम्हाला हिंसाचार आवडत नसेल किंवा लांबलचक चित्रपट पाहण्याचा कंटाळा येत असेल तर हा चित्रपट तुम्हाला निराश करू शकतो. तर आतापर्यंतचे जेवढे काही रिव्ह्यू किंवा लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्याच्यावरून तर असं काही जाणवत नाही की खूप लांब चित्रपट म्हणून आम्ही कंटाळलो. तर प्रत्येकजण हेच म्हणतोय की सुरुवातीपासून शेवटपर्यंत मज्जाच मज्जा आलेली आहे. कुठंच निराश झालं नाही. त्याच्यामध्ये जो काही पौराणिक गाण्याचा तडका देण्यात आलेला आहे, त्याला म्हणतात जसं की रिफब्रिश का काय ते जुन्या मसाला नवीन पॅकेटमध्ये वगैरे विकणे. तर त्या प्रकारचे जे काही आहेत गाणी की चांगली वाटतात ऐकायला, श्रवणीय आहे. तर तुम्ही टोटल जर यूट्यूबला या चित्रपटाचा जकबॉक्स जो गाण्यांचा साठी असतो तर तो पाहिला तर 51 मिनटं तर फक्त गाणीच आहेत. मग उरलेले काय असेल तो मग तो चित्रपट आहे. तर गाणी नुसतं नाही तर त्या गाण्यांमध्येच एक फील आहे, ती मजा आहे. तर तुम्ही अनुभवली असेल तर तुम्हाला ती कशी वाटली हे नक्की प्रतिक्रिया करा. आणि अशाच नवनवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.